या अगोदर आपण डार्विन आणि त्याच्या उत्क्रांती सिद्धांताची माहिती घेतली. आज आपण अजून एका शास्त्रज्ञाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे जीन बॅप्टिस्ट लामार्क. आजचा आपला मुद्दा आहे लामार्किझम म्हणजेच लामार्कवाद. जॉन बॅप्टिस्ट लामार्क proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organs. याचा अर्थ असा आहे की जीन बॅप्टिस्ट लामार्कने असे मांडले की सजीवांमध्ये होणारे आकारशास्त्रीय बदल, मॉर्फोलॉजिकल चेंजेस, उत्क्रांतीसाठी जबाबदार आहेत आणि या आकारशास्त्रीय बदलांमागे त्या सजीवाच्या क्रिया किंवा आळशीपणा हे कारण आहे. त्याने या संकल्पनेला अवयवांचा वापर किंवा वापर नसणे, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असे तत्व म्हटले. इथे काही कठीण शब्द आहेत, ते पाहूया. मॉर्फोलॉजिकल चेंजेस या शब्दाचा उच्चार आहे मॉर्फोलॉजिकल चेंजेस. याचा अर्थ आहे आकारशास्त्रीय बदल, म्हणजे सजीवांच्या शरीराच्या बाह्य रचनेत होणारे बदल. ऍक्टिव्हिटीज या शब्दाचा उच्चार आहे ऍक्टिव्हिटीज. याचा अर्थ आहे क्रिया किंवा हालचाली. लेझीनेस या शब्दाचा उच्चार आहे लेजीनेस. याचा अर्थ आहे आळशीपणा. प्रिन्सिपल या शब्दाचा उच्चार आहे प्रिन्सपल. याचा अर्थ आहे तत्व किंवा नियम. यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स या शब्दाचा उच्चार आहे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. याचा अर्थ आहे अवयवांचा वापर किंवा वापर नसणे. तर डार्विनच्या आधी लामार्क नावाच्या एका शास्त्रज्ञाने उत्क्रांतीबद्दल एक वेगळा विचार मांडला. लामार्क काय म्हणाला तर मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे सजीवांच्या शरीराच्या रचनेत जे बदल होतात ना, तेच उत्क्रांतीसाठी जबाबदार आहेत. आणि हे बदल कशामुळे होतात तर त्या सजीवाच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्रिया किंवा लेझीनेस म्हणजे आळशीपणामुळे. म्हणजेच जर एखादा अवयव जास्त वापरला तर तो विकसित होतो आणि जर वापरला नाही तर तो ऱ्हास पावतो. यालाच त्याने प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स म्हणजे अवयवांचा वापर किंवा वापर नसणे हे तत्व म्हटलं. Further, he said that the neck of giraffe has become too long due to browse on leaves of tall plants by extending their neck for several generations. Similarly, shoulders of the ironsmith have become very strong due to frequent hammering movements. याचा अर्थ असा की पुढे त्यांना असंही म्हटले की जिराफाची मान अनेक पिढ्यांपर्यंत उंच झाडांची पाने खाण्यासाठी मान ताणल्यामुळे खूप लांब झाली आहे. त्याचप्रमाणे लोहाराचे खांदे वारंवार हातोडीनं काम करण्याच्या हालचालींमुळे खूप मजबूत झाले आहे. इथे एक शब्द आहे ब्राउज. या शब्दाचा उच्चार आहे ब्राउझिंग. याचा अर्थ आहे दवत किंवा पाने खाणे. एक्सटेंडिंग या शब्दाचा उच्चार आहे एक्सटेंडिंग. याचा अर्थ आहे ताणणे किंवा लांब करणे. सेव्हरल जनरेशन्स या शब्दाचा उच्चार आहे सेव्हरल जनरेशन्स. याचा अर्थ आहे अनेक पिढ्या. आयरन स्मिथ या शब्दाचा उच्चार आहे आयर्न स्मिथ. याचा अर्थ आहे लोहार म्हणजे लोखंडाचे काम करणारा कारागीर. फ्रीक्वेंट या शब्दाचा उच्चार आहे फ्रीक्वेंट. याचा अर्थ आहे वारंवार किंवा अनेकदा. तर लामार्कनं काय उदाहरणं दिली? तो म्हणाला की जिराफाची मान आज एवढी लांब का आहे? कारण अनेक पिढ्यांपर्यंत सेव्हरल जनरेशन्स जिराफ उंच झाडांची पाने ब्राउज ऑन लीव्स खाण्यासाठी आपली मान एक्सटेंडिंग म्हणजे ताणत होता, त्यामुळे त्याची मान लांब झाली. तसेच लोहार आयर्न स्मिथ सतत हातोडीने हॅमरिंग मूवमेंट्स काम करतो, त्यामुळे त्याचे खांदे खूप मजबूत होतात. हे काय दाखवतं की
सततच्या वापरामुळे अवयव विकसित होतात. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड एम्यू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक have become useful for swimming due to living in water, and snakes have lost their legs by modifications in their body for burrowing habit. याचा अर्थ असा की शहामृग, ऑस्ट्रिच आणि इम्यू यांसारख्या पक्ष्यांचे पंख वापरले न गेल्यामुळे कमकुवत झाले आहेत. बदक, स्वॅन आणि हंस, डक यांसारख्या पक्ष्यांचे पाय पाण्यात राहिल्यामुळे पोहण्यासाठी उपयुक्त झाले आहेत आणि सापांनी त्यांच्या शरीरात बिळे, बरोविंग हॅबिट करण्यासाठी केलेल्या बदलांमुळे त्यांचे पाय इथे काय कठीण शब्द आहेत ते पाहूया. ऑस्ट्रिच या शब्दाचा उच्चार आहे ऑस्ट्रिच. याचा अर्थ आहे शहामृग, एक खूप मोठा न उडणारा पक्षी. एमू या शब्दाचा उच्चार आहे इमू. याचा अर्थ आहे एमू, शहामृगासारखाच एक मोठा न उडणारा पक्षी. बरोविंग हॅबिट या शब्दाचा उच्चार आहे बरोइंग हॅबिट. याचा अर्थ आहे बिळे करण्याची सवय, म्हणजे जमिनीखाली बिळात राहण्याची सवय. लामार्थने अजून काय सांगितलं? तो म्हणाला की शहामृग, ऑस्ट्रिच आणि एमू यांसारखे पक्षी जे उडत नाहीत त्यांचे पंख नो यूज म्हणजे वापरले न गेल्यामुळे वीक म्हणजे कमकुवत झाले आहेत. या उलट बदक, स्वॉन आणि हंस, डक यांसारख्या पक्ष्यांचे पाय पाण्यात राहिल्यामुळे युजफुल फॉर स्विमिंग म्हणजे पोहण्यासाठी उपयोगी झाले आहेत. आणि सापांनी काय केलं तर त्यांना बिळे, बरोविंग हॅबिट करण्यासाठी सोपं जावं म्हणून त्यांच्या शरीरात बदल झाले आणि त्यांनी आपले पाय गमावले. म्हणजे वापर न केल्यामुळे अवयव रास पावतात तर गरजेनुसार ते बदलतात. All these examples are types of acquired characters and are transferred from one to another generation. This is called as theory of inheritance of acquired characters or Lamarckism. याचा अर्थ असा की ही सर्व उदाहरणे संपादित गुणधर्मांचे acquired characters प्रकार आहेत आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात. यालाच संपादित गुणधर्मांच्या वारसा हक्काचा सिद्धांत, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लामार्कवाद, लामार्किझम म्हणतात. इथे एक शब्द आहे एक्वायर्ड कॅरेक्टर्स. या शब्दाचा उच्चार आहे एक्वायर्ड कॅरेक्टर्स. याचा अर्थ आहे संपादित गुणधर्म, म्हणजे जीवनाने जगताना स्वतःमध्ये मिळवलेले गुणधर्म किंवा बदल. ट्रान्सफर्ड या शब्दाचा उच्चार आहे ट्रान्सफर्ड. याचा अर्थ आहे हस्तांतरित होतात किंवा पुढच्या पिढीत जातात. इनहेरिटन्स या शब्दाचा उच्चार आहे इनहेरिटन्स. याचा अर्थ आहे वारसा हक्क, म्हणजे गुणधर्म पुढच्या पिढीत जाणे. तर लामार्कने ही जी काही उदाहरणे दिली ना, जसं जिराफाची मान लांब होणं, लोहाराचे खांदे मजबूत होणं, पंख कमकुवत होणं, या सगळ्याला त्याने एक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे संपादित गुणधर्म म्हटलं. म्हणजे जीवनाने जगताना जे गुणधर्म स्वतःमध्ये मिळवले. आणि महत्वाचं म्हणजे तो म्हणाला की हे एक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे संपादित गुणधर्म, ट्रान्सफर्ड म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. या पूर्ण सिद्धांतालाच थिओरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्किझम म्हणजे संपादित गुणधर्मांच्या वारसा हक्काचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद असं म्हणतात. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected because it had been verified many times that modifications brought in us are not transferred to next generation, and thereby Lamarck's theory was disproved. याचा अर्थ असा की विशिष्ट क्रियाकलापांमुळे अवयवांचा विकास होणं किंवा वापर नसल्यामुळे त्यांचा हास होणं हे मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलं, परंतु त्या गुणधर्माचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होणं हे नाकारलं गेलं. कारण आपल्यामध्ये झालेले बदल पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहिलं गेलं आणि त्यामुळे लॅमार्कचा सिद्धांत खोटा ठरला. इथे काही कठीण शब्द आहेत ते पाहूया. डेव्हलपमेंट याचा अर्थ विकास. डिजनरेशन याचा अर्थ हास.
वाईडली एक्सेप्टेड याचा अर्थ मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलं. रिजेक्टेड याचा अर्थ नाकारलं गेलं. व्हेरीफाईड याचा अर्थ पडताळून पाहिलं किंवा सिद्ध झाले. डिस्प्रूव्ड याचा अर्थ खोटा ठरला. तर लॅमार्कनं सांगितलं की विशिष्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्रिया केल्यामुळे अवयवांचा डेव्हलपमेंट म्हणजे विकास होतो किंवा नो यूज म्हणजे वापर न केल्यामुळे त्यांचा डिजनरेशन म्हणजे ऱ्हास होतो. ही गोष्ट वाईडली ऍक्सेप्टेड म्हणजे मोठ्या प्रमाणात स्वीकारली गेली. म्हणजे व्यायामामुळे स्नायू मजबूत होतात हे खरं आहे, पण त्याचा दुसरा मुद्दा म्हणजे हे बदल ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, ही गोष्ट मात्र रिजेक्टेड म्हणजे नाकारली गेली. कारण नंतरच्या संशोधनात व्हेरीफाईड म्हणजे पडताळून पाहिलं गेलं की जे बदल आपण आपल्या आयुष्यात करतो ते आपल्या मुलांना मिळत नाहीत. म्हणूनच लॅमार्क्स थिओरी वॉज डिस्प्रूव्ड म्हणजे लॅमार्कचा सिद्धांत खोटा ठरला. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज एक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. याचा अर्थ असा की सजीव प्राणी जे गुणधर्म त्याने मिळवले आहेत ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू शकतो. यालाच संपादित गुणधर्माची वंश परंपरा म्हणतात. इथे एक शब्द आहे अँसेस्ट्री. या शब्दाचा उच्चार आहे एन सी स्ट्री. याचा अर्थ आहे वंश परंपरा किंवा मूळ. हे वाक्य लामार्कच्या सिद्धांताचा मूळ गाभा आहे, जो आता आपण पाहिलं की डिस्प्रूव्ड म्हणजे खोटा ठरला आहे. तरीही त्याच्या काळात हा विचार खूप महत्वाचा मानला गेला. समजलं का सगळ्यांना? लामार्कचा सिद्धांत डार्विनच्या सिद्धांतापेक्षा वेगळा कसा आहे हे लक्षात आलं का? काही शंका आहे का? विचारा, मी सांग. आज आपण ज्या शास्त्रज्ञाबद्दल बोललो त्या जीन बॅप्टिस्ट लामार्क यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. आजचा आपला मुद्दा आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजेच शास्त्रज्ञांची ओळख. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या महत्वाच्या शास्त्रज्ञाच्या ओळखीने. लक्ष द्या. जॉन बॅप्टिस्ट लामार्क यांचा जन्म 17. लामार्क प्रपोज्ड that the activities of the organisms are responsible for their evolution. याचा अर्थ असा आहे की लामार्कने असे मांडले की सजीवांच्या क्रिया त्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या उत्क्रांतीसाठी जबाबदार आहेत. जीन बॅप्टिस्ट लामार्क यांनी काय प्रपोज्ड म्हणजे मांडले तर ते म्हणाले की ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या क्रिया आहेत म्हणजे ते जे काही करतात जसं की मान ताणणं किंवा पंख न वापरणं त्या त्यांच्या इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीसाठी जबाबदार आहेत. म्हणजे त्यांच्या कृतींमुळे त्यांच्या शरीरात बदल होतात. दिस फ्रेंच नॅचरलिस्ट प्रपोज्ड दॅट ईच ॲनिमल ऑर प्लांट अंडरगो सम चेंजेस इन इट्स लाईफ स्पॅन अँड दोज चेंजेस आर ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन अँड सच चेंजेस अकर इन नेक्स्ट सबसिक्वेंट जनरेशन्स टू. याचा अर्थ असा आहे की या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे मांडले की प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती त्याच्या जीवनकाळात काही बदलांमधून जातो आणि ते बदल पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि असे बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्येही घडतात. तर लामार्क जो एक फ्रेंच नॅचरलिस्ट म्हणजे फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ होता त्याने काय म्हटलं? तो म्हणाला की प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती आपल्या लाईफ स्पॅन म्हणजे जीवनकाळात काही चेंजेस म्हणजे बदलांमधून अंडरगो म्हणजे जातात म्हणजे जगताना त्यांच्या शरीरात काही बदल होतात. आणि महत्वाचं म्हणजे लामार्कने सांगितलं की हे बदल ट्रान्सफर्ड म्हणजे पुढच्या पिढीत जातात आणि सबसिक्वेंट जनरेशन्स म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांमध्येही असे बदल होत राहतात. हेच त्याच्या सिद्धांताचे मुख्य वैशिष्ट्य होते जे आपण मागच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.